एआय हा एक शब्द नाही तर जागतिक बदल आहे. आपल्या दैनिक जीवनात एआयमुळे अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. तांत्रिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांपासून ते नवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यांपर्यंत याचे परिणाम होत आहेत. पण आपल्या मनात एक प्रश्न येणं स्वाभाविक आहे की एआय म्हणजे नेमकं काय, याची निर्मिती कोणी केली, याचे काम कसं चालते. नमस्कार मित्रांनो, मी SM स्वागत करतो तुमच्या सर्वांचं द मराठी व्ह्यूमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत एआय म्हणजे नेमकं काय, याची निर्मिती कोणी केली, याचे काम कसं चालते. मित्रांनो, रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला समजून घेऊयात सर्वप्रथम एआय म्हणजे नेमकं काय. एआयचा फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक कॅम्प्युटर सायन्सचा भाग आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करतो की एआय हा एक कोणता पर्टिक्युलर ॲप्लिकेशन नाही, कोणती पर्टिक्युलर कंपनी नाही, तर हा एक संगणकाचा भाग आहे. म्हणजे हा एक सायन्सचा भाग आहे. अनेक ॲप्लिकेशन आहेत, अनेक कंपन्या आहेत, त्या एआयवर काम करतात. याच तंत्रज्ञानाद्वारे कोणतेही मशीन माणसासारखे बोलू शकते, वाचू शकते, अनेक गोष्टी माणसांपेक्षाही अधिक सहज करते आणि माणसांपेक्षा बेटर बी करते. विनोदाने अनेक जण म्हणतात माणूस आळशी आहे, एआय अजिबात नाही. थोडक्यात काय, तर माणसाच्या डोक्याप्रमाणे बोलणे, वाचणे, आवाज ओळखणे, एकमेकांशी संवाद साधणे इत्यादी अनेक प्रकारची कामे एआयमुळे होतात. यामुळे माणूस आळशी होतोय हे नाकारता येत नाही. एआयचे काम कसे चालते? आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे याचे काम चालते. आपल्या घरापासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये याचा वापर केला जात आहे. रिटेल, शॉपिंग मॉल, फॅशन, सुरक्षा, क्रीडा, उत्पादन, डेटा ॲनालिस्ट यांसारख्या क्षेत्रात ह्याचा वापर होत आहे. यामुळे माणसांचे कष्ट कमी झाले आहे. एआयची निर्मिती कोणी केली? जॉन मॅककॉर्थ यांनी 1965 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला. पण मिळालेल्या माहितीनुसार जेफ्री हिटन यांनी एआयचे गॉडफादर म्हणून ओळखले जाते. एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रात होतो. रोज वापरणाऱ्या स्मार्टफोनमध्ये ॲप्लिकेशन हे एआयचे उदाहरण आहेत. एआय कॅमेरा, चॅटबोट्स, गुगल लेन्स, गुगल असिस्टंट, ॲलेक्स हे एआयद्वारे चालतात. मराठीत एक म्हण आहे, अति तिथे मन. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिवापर घातक असतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य वापर केला तर मानवी जीवन सुखरूप होईल, यात शंका नाही. वेगाने वाढणाऱ्या एआय तंत्रज्ञानाविषयीच्या गोपनीयता, उल्लेखन, घोटाळ्या, चुकीची माहिती मिळू शकते. याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चिंता व्यक्त केली आणि आता हल्ली नरेंद्र मोदी यांनी पण एआयच्या दुरुपयोगावर चिंता व्यक्त केली आहे. एआय हे कोणतं एक पर्टिक्युलर ॲप्लिकेशन नाही किंवा एक कोणती कंपनी नाही किंवा कोणी माणूस नाही, तर ही एक कृत्रिम बुद्धी आहे. ज्या बुद्धीद्वारे माणसासारखे बोलता येते, माणसासारखं वागता येते, माणसासारखं चालता येते, माणसासारखं दिसता येते. त्यामध्ये फेक व्हिडिओचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. माणूस पूर्ण माणूस चेंज होत आहे. माणसाचा आवाज बदलता येतो. हल्लीकडे तुम्ही पाहिलं असेल की विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचा फक्त आवाज एडिट केला आहे आणि दुसरा तो शुभमन गिलबद्दल काहीतरी वेडवाकडं बोलतोय असं दाखवण्यात आलं. त्यामुळे बी लोकांची खूप बदनामी होत आहे. आणि दुसरे व्हिडिओ रश्मिका मंदानाचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल एआयद्वारे एडिट करून, तो बी खूप व्हायरल होत आहे. असं त्याचा दुरुपयोग होत आहे. वापर जेवढा चांगला होत आहे तर त्याचा दुरुपयोग बी होत आहे. तर तुम्हाला कळालं असेल की एआय म्हणजे नेमकं काय आहे. तर मित्रांनो, एआयचा वापर करायचा असेल तर करा, पण त्याचा चांगला वापर करा. दुरुपयोग नका करू. दुरुपयोग केला तर तुम्हाला त्याचंच भोगावं लागणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, एआय म्हणजे नेमकं काय कळालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.